रशियाकडून युक्रेनवर सतत हल्ले होत आहेत। युक्रेनमधील अनेक शहरांना रशियानं टार्गेट केलंय, पण युक्रेनच्या सैन्याकडून देखील रशियावर जोरदार प्रतिहल्ला केला जातोय। अशातच रशियानं युक्रेनमधील अणुऊर्जा प्रकल्पावर कब्जा केल्यामुळे शेजारच्या राष्ट्रांच्या जीवाला आता घोर लागलाय। पाहुयात याविषयीचा हा खास रिपोर्ट। युक्रेनवर रशियाचा भीषण हल्ला। युक्रेनचं रशियाला चोख प्रत्युत्तर। युक्रेनच्या रस्त्यावर मृत्यूचं तांडव। युक्रेनमध्ये युद्धाची तीव्रता वाढली आहे। रशियाकडून भीषण हल्ले केले जात आहेत। युक्रेनच्या गोस्तेमेल शहरात रशिया आणि युक्रेनच्या सैन्यामध्ये जोरदार चकमक झाली। गोस्तेमेल शहरावर कब्जा करण्यासाठी आलेल्या रशियाच्या सैन्याला मात्र इथे युक्रेनच्या सैन्याच्या प्रतिकाराला तोंड द्यावं लागलं। युक्रेनच्या सैनिकांनी केलेल्या प्रतिहल्ल्यात रशियाच्या सैन्याला मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावं लागलं। गोस्तेमेल शहरातील रस्त्यावर रशियन सैनिकांच्या मृतदेहांचा खच पडल्याचं पाहायला मिळालं। रशियन सैन्याची वाहनं आणि शस्त्रसाठा युक्रेनकडून नष्ट करण्यात आला। काही ठिकाणी रशियाची वाहनं युक्रेनच्या सैनिकांनी ताब्यात घेतली, तसंच अनेक रशियन सैनिकांना कैद करण्यात आले। इकडे युक्रेनच्या ओक्तिर्का शहरातील वीज केंद्रावर रशियाच्या सैन्याकडून तुफान हवाई हल्ला करण्यात आलाय। त्या हल्ल्यात वीज केंद्र नेस्तनाबूत झाल्याचं पाहायला मिळालं। रशियाच्या लढाऊ विमानांनी ओक्तिर्का या शहरावर एकापाठोपाठ एक अनेक हल्ले केले, त्यामुळे हे शहर अक्षरशः भाजून निघालं। तर युक्रेनच्या झापोरिझिया अणु प्रकल्पावर रशियानं ताबा मिळवल्याचा दावा रशियाकडून करण्यात आलाय। या अणु प्रकल्पात गोळीबार आणि आग लागल्याचं सांगितलं जात होतं। याविषयी युक्रेनचे राष्ट्रपती व्होलोडिमीर झेलेन्स्की यांनी जगाला सावध केलंय। एखाद्या देशातील अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला करण्याची ही जगाच्या इतिहासातील पहिलीच घटना असल्याचं झेलेन्स्की यांनी म्हटलंय। Прямо зараз російські танки розстрілюють атомні блоки. Це танки обладнані тепловізорами, тобто вони знають, куди стріляють. Вони до цього готувались. Звертаюся до всіх українців, до всіх європейців, до всіх людей, хто знає слово Чорнобиль, хто знає, скільки горя і жертв приніс вибух на атомній станції. Це була глобальна катастрофа. रशियानं युक्रेनच्या झापोरिझिया या अणुऊर्जा प्रकल्पावर केलेल्या हल्ल्यामुळे युरोपातील देशांची झोप उडाली आहे। कारण या प्रकल्पातून गळती झाल्यास शेजारील अनेक देशांना त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागणार आहेत। त्यामुळेच रशियाच्या अणुऊर्जा प्रकल्पावरील या हल्ल्यामुळे मोठा धोका निर्माण झाल्याचं ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी म्हटलंय। या हल्ल्यानंतर बोरिस जॉन्सन यांनी युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांच्याशी फोनवरून चर्चा केली। तसंच रशियानं अणुऊर्जा प्रकल्पावरील हल्ला तात्काळ रोखावा अशी मागणी त्यांनी केली। इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी अर्थात आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेनं याविषयी चिंता व्यक्त केली आहे।
तसंच या प्रकल्पातील स्थिती गंभीर असल्याचं म्हटलंय. अणु ऊर्जा प्रकल्पात गोळीबार झाल्याच्या वृत्ताला IAEAनं दुजोरा दिलाय. रशियानं युक्रेनवर केलेल्या आक्रमणाला आठवड्यापेक्षा जास्त कालावधी उलटून गेलाय. या कालावधीत युक्रेनचं प्रचंड नुकसान झालंय. युक्रेनची राजधानी कीव शहराला रशियानं सर्वात आधी टार्गेट केलं होतं. It is purely Ukrainian stuff running the operations there. What we have in this case, as we speak this morning at 10:45, what we have is in Chernobyl and in Zaporozhye, we have effective control of the site in the hands of Russian military forces. पण हे शहर वाचवण्यासाठी युक्रेनच्या सैन्यानं कीव शहराला जोडणारा पूल नष्ट केला होता. हा पूल जमीनदोस्त करण्यासाठी 2 स्फोट घडवण्यात आले होते. पूल नष्ट झाल्यामुळे रशियाच्या सैन्याला पुढे जाणं शक्य झालं नसल्याचा दावा युक्रेनकडून करण्यात आला होता. युक्रेनची 100 लढाऊ विमानं नष्ट केल्याचा दावा रशियाकडून करण्यात आलाय. खेर्सॉन या शहरात युक्रेन आणि रशियन सैनिकांमध्ये जोरदार संघर्ष सुरू आहे. युक्रेनचं हे एक महत्त्वाचं शहर असून त्यावर ताबा मिळवण्यासाठी रशियाकडून प्रयत्न केला जातोय. या संघर्षात रशियाचे अनेक रणगाडे युक्रेनच्या सैन्याकडून नष्ट करण्यात आले. रशियाच्या 2 रणगाड्यांना युक्रेनच्या सैनिकांनी आगीच्या हवाली केल्याचं समोर आलंय. या युद्धात रशियन सैन्याला देखील मोठा तडाखा बसलाय. खेर्सॉन मधील ही दृश्य त्याची साक्ष देणारी आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. दरम्यान युक्रेनवर हल्ला चढवतानाच नाटो देशांना रोखण्यासाठी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी अण्वस्त्रांचा ताफा सज्ज ठेवण्याचा आदेश आपल्या लष्कराला दिलाय. त्यामुळे जगभरातील देशांची आता चिंता वाढली आहे. पाहुयात याविषयीचा हा खास रिपोर्ट. ही दृश्य आहेत रशियाच्या भीषण हल्ल्याची. युक्रेनवर सतत हल्ले केले जात आहेत, तर युक्रेनचे सैनिक चिवटपणे रशियाच्या हल्ल्याचा प्रतिकार करतायत. युक्रेनकडून रशियाच्या सैन्यावर तोफगोळ्यांचा सातत्यानं मारा केला जातोय. हा व्हिडिओ युक्रेनच्या सैन्यानं प्रसिद्ध केलाय. युक्रेनच्या हल्ल्यामध्ये रशियाला सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावं लागलं. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्या युक्रेनमधल्या कब्जाला युक्रेनच्या सैन्यानं सुरुंग लावला. जीवाची पर्वा न करता युक्रेनचे सैनिक रशियाच्या तुफान हल्ल्याचा सामना करतायत. युक्रेनवरच्या हल्ल्याच्या पहिल्या दिवसापासून रशियानं युक्रेनची राजधानी कीव शहराला टार्गेट केलं. रशियानं कीव शहरात मोठा फौजफाटा सुद्धा तैनात केला. कीव शहरावर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्याचा रशियाचा प्रयत्न अद्यापही सुरूच आहे. युक्रेनची राजधानी ताब्यात घेण्यासाठी पुतीन यांचं सैन्य कीवमध्ये सर्व बाजूंनी प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहे. कीवमध्ये युक्रेनच्या सैन्यावर रशियाकडून हल्ला चढवण्यात आला. धक्कादायक बाब म्हणजे रशियाच्या सैन्यानं निवासी भागांवर सुद्धा हल्ले केले. खरं तर केवळ लष्करी तळांवर हल्ला करणार असल्याचं रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी म्हटलं होतं. पण प्रत्यक्षात सर्वसामान्य नागरिकांना रशियन सैन्याकडून सातत्यानं टार्गेट केलं जात आहे. रशियाच्या हल्ल्यात अनेक निवासी इमारती सुद्धा जमीनदोस्त झाल्या.
высшие должностные лица ведущих стран НАТО допускают и агрессивные высказывания в адрес нашей страны. Поэтому приказываю министру обороны и начальнику генерального штаба перевести силы сдерживания российской армии. अनेक ठिकाणी इमारतींना आगीनं वेढलं असल्याचं पाहायला मिळालं. रशियाचं सैन्य सामान्य नागरिकांच्या जीवावर उठलंय. सततच्या आणि वाढत्या हल्ल्यांमुळे सामान्य नागरिकांमध्ये प्रचंड भीती आहे. रशियाच्या सैन्याकडून युक्रेनच्या विविध शहरात प्रचंड प्रमाणात हवाई हल्ले केले जात आहेत. युक्रेनचं आकाश रशियाच्या लढाऊ विमानांच्या गर्जनांनी दणाणून गेलंय. रशियाच्या हवाई हल्ल्यापासून संरक्षणासाठी युक्रेनच्या नागरिकांनी अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशनमध्ये आश्रय घेतला. इथे नागरिक जीवनावश्यक वस्तू घेऊन दाखल होत असल्याचं पाहायला मिळालं. पण युद्ध संपत नसल्यामुळे इथे राहणाऱ्यांचे मोठे हाल होत आहेत. त्यामुळे जगायचं कसं हा प्रश्न इथल्या नागरिकांना पडलाय. रशियाच्या सैन्यानं युक्रेनमधल्या रुग्णालयांना सुद्धा टार्गेट करायला सुरुवात केली. त्यामुळे रुग्णांना हॉस्पिटलच्या बेसमेंटमध्ये हलवण्याची वेळ आली. Расстреливали гражданские машины, были семьи. Я слышала, что ребенок. रशियानं युक्रेनवर युद्ध लादल्यामुळे जगभरातील नेत्यांनी रशियावर अनेक आर्थिक निर्बंध लादलेत. पण रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्यावर त्याचा कोणताही परिणाम होताना दिसत नाही. उलट रशियन सैन्यानं S-400 या हवाई संयंत्रण प्रणालीचा सराव करून नाटो आणि अमेरिकेला गर्भित इशाराच दिलाय. खरं तर रशियाची S-400 ही क्षेपणास्त्र प्रणाली जगातली सगळ्यात घातक तसंच अत्याधुनिक हवाई संरक्षण प्रणाली म्हणून ओळखली जाते. या प्रणालीच्या माध्यमातून थेट 400 किलोमीटर अंतरावरचं शत्रूचं विमान अगदी क्षणार्धात नष्ट करता येतं. शिवाय एकाच वेळेला 80 टार्गेटवर मारा करण्याची क्षमता या हवाई संरक्षण प्रणालीत आहे. गेल्या महिन्यात रशियानं युक्रेनच्या उत्तरेला बेलारूसच्या जवळ ही प्रणाली तैनात केली आहे. त्यामुळे रशियाकडून या हवाई प्रणालीच्या माध्यमातून मारा केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. युक्रेनचा खार्किव्हमधला सैन्यतळ, पोलीस मुख्यालय आणि रुग्णालयाच्या इमारतींना रशियाच्या सैन्यानं टार्गेट केलं. नुकतेच रशियानं केलेल्या हवाई हल्ल्यात खार्किव्हमधल्या एका निवासी इमारतीला भीषण आग लागल्याचंही पाहायला मिळालंय. तर कीवमध्ये रशियन सैन्याकडून मॉर्टर बॉम्बचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातोय. या बॉम्बमुळे अनेक इमारतींचं मोठं नुकसान झालंय. या हल्ल्यांनंतर सामान्य नागरिकांची जीव वाचवण्यासाठी एकच पळापळ झाली. रशियाच्या हल्ल्यामध्ये अनेक इमारतींचं प्रचंड नुकसान झालं असून लाखो नागरिक रस्त्यावर आहेत. अनेक ठिकाणी इमारतींचे फक्त ढिगारे आणि अवशेष उरलेत. ठिकठिकाणी सिमेंट आणि मातीचे ढिगारे पाहायला मिळत आहेत. पुतीन यांच्या महत्वाकांक्षेनं युक्रेनमधल्या लाखो नागरिकांना वेठीस धरलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यासोबतच अणुयुद्धाचा धोका या खास कार्यक्रमामध्ये एक छोटासा ब्रेक. लगेचच परततोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी आपल्या सैन्याला अण्वस्त्र सज्ज ठेवण्याचे आदेश दिल्यामुळे जगाला अणुयुद्धाची भीती सतावू लागली आहे. अणुयुद्ध झाल्यास त्याचे गंभीर परिणाम मानव जातीला आता भोगावे लागतील. आपली अण्वस्त्र सज्ज ठेवली आहेत. राष्ट्रपती पुतीन यांच्या आदेशानंतर अण्वस्त्रधारी क्षेपणास्त्राचं बटन दाबलं जाईल आणि अवघं जग अण्वस्त्र युद्धाच्या खाईत लुटलं जाईल. एक प्रकारे तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात होईल असं म्हटलं जात आहे. अमेरिकेच्या फेडरेशन ऑफ अमेरिकन सायंटिस्टमध्ये नुकतंच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार
रशियाकडे सध्याच्या घडीला जवळपास 4,477 अण्वस्त्रांचा साठा आहे. त्यापैकी 2,565 स्ट्रॅटेजिक आणि 1,912 नॉन स्ट्रॅटेजिक अण्वस्त्र आहेत. या अण्वस्त्रांचा जल, थल आणि आकाश अशा तिन्ही मार्गांनी मारा करण्याची क्षमता रशियात आहे. युक्रेन तसंच युक्रेनला मदत करणाऱ्या देशांवर रशियाकडून हा अण्वस्त्रांचा हल्ला होण्याची शक्यता वर्तवली जाते. पुतीन यांनी नाटो देशांना यापूर्वीच धमकी दिली आहे. रशियाकडे मोठ्या प्रमाणात अण्वस्त्रांचा साठा असल्याचा दावा रशियाच्या संरक्षण मंत्र्यांनी केला. आधुनिक शस्त्र आणि उपकरणांची संख्या 89.1% गेली आहे. ती गेल्या वर्षी 86% इतकी होती. याशिवाय रशियाच्या लष्कराकडे नॉन स्ट्रॅटेजिक अण्वस्त्र शस्त्र असल्याचा दावा केला जातोय. रशियावर हल्ला झाल्यास त्याचा वापर केला जाणार आहे. या घातक शस्त्रास्त्रांसोबत रशियाकडे फादर ऑफ ऑल बॉम्ब उपलब्ध आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी होण्याची शक्यता आहे. संरक्षण तज्ज्ञांच्या अंदाजानुसार जर रशियानं 30 किलोटन वजनी अणुबॉम्बचा हल्ला केला तर 4 किलोमीटर पर्यंतचा परिसर भस्मसात होईल आणि जर 1000 किलो टन वजनाचा अणुबॉम्ब प्रयोग केल्यास 100 किलोमीटर पर्यंतचा परिसर पूर्णपणे नष्ट होईल. ही दृश्य जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी शहरावरच्या अण्वस्त्र हल्ल्याची आहेत. हिरोशिमावर 15 किलो टन तर नागासाकीवर 20 किलो टन अणुबॉम्ब टाकण्यात आला. त्या हल्ल्यात ही दोन्ही शहरं बेचिराख झाली. ICAN अर्थात इंटरनॅशनल कॅम्पेन टू अबॉलिश न्यूक्लिअर वेपन या स्वित्झर्लंडमधील एका संस्थेनं केलेल्या दाव्यानुसार एक संपूर्ण शहर नष्ट करण्याची क्षमता रशियाच्या एका अणुबॉम्बमध्ये आहे. हा बॉम्ब एका क्षणात लाखो नागरिकांचा बळी घेईल. जर अमेरिका आणि रशिया दरम्यान अण्वस्त्र युद्ध झालं तर या दोन्ही देशांकडून 500 अणुबॉम्बचा वापर झाल्यास अवघ्या 30 मिनिटात 10 कोटी नागरिकांचा मृत्यू होईल. युक्रेन रशिया संघर्षात तिसऱ्या देशाने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केल्यास गंभीर परिणाम होतील अशी धमकी व्लादिमीर पुतीन यांनी दिली आहे. जगभरातील अण्वस्त्रधारी देशांचा विचार करता आज जगातील 9 देशांकडे 13,000हून अधिक अण्वस्त्र आहेत. अण्वस्त्रधारी देशांमध्ये रशिया, अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, चीन, भारत, पाकिस्तान, इस्रायल आणि उत्तर कोरियाचा समावेश आहे. युक्रेन रशिया संघर्षात रशियाकडून अण्वस्त्रांचा वापर झाल्यास अमेरिका आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांकडून रशियावर तशाच प्रकारचा हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसं झाल्यास पृथ्वीवर मानवाचं अस्तित्व धोक्यात येईल. अण्वस्त्रांमुळे होणाऱ्या नुकसानीचा विचार केल्यास 1%हून कमी अणुबॉम्बचा वापर केल्यास 2 अब्ज लोकांचा भूकबळी जाईल. आरोग्य यंत्रणा कोलमडून पडेल. विविध आजारांमुळे नागरिकांचा मृत्यू होईल. वातावरणातील बदलामुळे शेती नष्ट होईल. अन्न पाणी मिळणं कठीण जाईल. पृथ्वीवरील 10% भूभागावर सूर्यकिरण पोहोचणार नाही. पावसाच्या प्रमाणात 45% घट होईल. पृथ्वीच्या तापमानात 7 ते 8 डिग्री सेल्सिअसनं वाढ होईल. पृथ्वीच्या तापमानाचा विचार केल्यास 18,000 वर्षांपूर्वी पृथ्वीवर हिमयुग होतं तेव्हा पृथ्वीचं तापमान उणे 5 डिग्री सेल्सिअस इतकं होतं. एक चुकीचा निर्णय आणि जग 18,000 वर्ष मागे जाईल. संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेनं युक्रेनवरील हल्ल्याचा विरोध केलाय. पण पुतीन आपल्या निर्णयावर ठाम आहेत. रशियाकडून युक्रेनवर सतत हल्ले केले जात आहेत. रशियाच्या धमकीमुळे नाटो देशांना हताशपणे पाहण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाहीये. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यासोबतच अणुयुद्धाचा धोका या खास कार्यक्रमामध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.